नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर चिकन आळणी आणि मऊसूत असा चिकन आळणी भात कसा बनवायचा त्याची रेसिपी शेअर करणार आहे. हा चिकन आळणी भात लहान मुलांनाच काय अगदी मोठ्या माणसांनासुद्धा खूप आवडेल अशा पद्धतीने बनवलेला आहे. तर आपण रेसिपीला सुरुवात करू. आता इथे मी 1 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेले आहे. 3 ते 4 वेळा चिकन स्वच्छ धुवून घ्यायचे. त्यानंतरनं मी त्यामध्ये एक अर्धा ते पाऊण चमचा हळद घातली आहे आणि साधारण एक मोठा चमचा किंवा एक सव्वा चमचा मीठ घातलेला आहे. चिकन आळणी बनवताना हळद आणि मीठ दोन्ही गोष्टींचा थोडासा जास्तच वापर करावा लागतो, त्यामुळे त्याला टेस्ट छान येते. आता हळद आणि मीठ आपण चिकनला व्यवस्थित लावून घेणार आहोत आणि हळद मीठ लावून झालं की चिकन एक 5 ते 10 मिनिट साईडला असेच ठेवून देणार आहोत. तोपर्यंत आपण चिकनला मॅरिनेशनसाठी लावण्याची पेस्ट बनवून घेऊ. आता इथे मी एक 10 ते 15 पाकळ्या लसूण घेतला आहे, 1.5 इंच आलं घेतलं आहे, भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे, थोडंसं खोबरं घेतलेलं आहे. खोबऱ्यामुळे ह्या पेस्टला किंवा आळणी सूपला छान कन्सिस्टन्सी येते आणि एक हिरवी मिरची घेतली आहे. आता हे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालून एकदम बारीक अशी पेस्ट वाटून घेणार आहोत. आता आपली ही पेस्ट बनून रेडी आहे. साधारण एवढी बारीक किंवा ह्या कन्सिस्टन्सीची मी पेस्ट वाटलेली आहे. खूपही पाण्याचा वापर करायचा नाही आहे. आणि आता आपण जे चिकन हळद मीठ लावून ठेवलं होतं त्यावरती ही पेस्ट टाकून घेणार आहे आणि व्यवस्थित हे सर्व मिक्स करून एक 10 मिनिट हे साईडला असंच मॅरिनेट होण्यासाठी ठेवून देणार आहे. आता इथे मी एक मोठा कांदा चौकोनी असा कापून घेतलेला आहे. त्यानंतर आता गॅसवरती कुकर गरम करण्यासाठी ठेवला आहे आणि कुकर चांगला गरम झाला की त्यामध्ये मी साधारण 1-1.5 पळी तेल घालून घेणार आहे. जर तुम्ही पातेल्यामध्ये चिकन शिजवत असाल तर तुम्ही कुकरच्या जागी पातेल्याचा वापर करू शकता. आता आपलं तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण जो कांदा चिरून घेतला होता तो घालून घेणार आहे आणि एक सोनेरी रंगाचा होईपर्यंत आपल्याला हा कांदा छान परतून घ्यायचा आहे. आता इथे मी कांदा छान सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घेतलेला आहे. कांदा छान सोनेरी रंगाचा झाला की आपण चिकन जे मॅरिनेट करायला ठेवलं होतं ते आता त्यामध्ये घालून घेणार आहोत आणि चिकन घातल्यानंतरनं आपल्याला गॅसची फ्लेम ही मीडियम करायची आहे आणि चिकन थोडं मध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, हलवून घ्यायचं आहे. एक 5 ते 7 मिनिटांनंतरनं जे आपण चिकनला हळद मीठ लावलेलं होतं त्यामुळे त्याला पाणी सुटायला लागतं. त्याला बरेच जण अंगचं पाणी असं म्हणतात. तर चिकनला छान पाणी सुटायला लागेपर्यंत आपण अधूनमधून हे चिकन हलवून घेणार आहोत. आत्ता साधारण एक 7 ते 8 मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता चिकनला पाणी सुटायला लागलेलं आहे. आता आपण एका भांड्यामध्ये मी ज्या भांड्यामध्ये चिकन मॅरिनेट केलं तर त्यामध्येच साधारण एक 1.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि हे आपण भांडं कुकरवरती अशा पद्धतीने ठेवून घेणार आहोत. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू हायच्या मध्ये ठेवायची आहे आणि ह्या पाण्याला उकळी येईपर्यंत आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे. खाली जे चिकनला पाणी सुटायला लागलं होतं ते भरपूर पाणी सुटतं आणि जोपर्यंत आपलं वरचं पाणी उकळतं तोपर्यंत ते पाणी परत पाणी सुटून थोडंसं आटण्याची परत प्रोसेस व्हायला चालू होते. मधून हे भांडं काढून घ्यायचं एखाद दुसऱ्या वेळा जास्तीत जास्त आणि परत एकदा चिकन हलवून घ्यायचं जेणेकरून ते खाली लागणार नाही. आता तुम्ही पाहू शकता आपल्या जे वरती पाणी ठेवलं आहे ते उकळलेलं आहे आणि खाली जे कुकरमध्ये आपल्या चिकन होतं त्याला छान असं पाणी सुटलेलं आहे. आता हे भांडं मी काढून घेतलं आणि 1 ते 2 मिनिट आपल्याला गॅसची फ्लेम मोठी ठेवून हे जे पाणी सुटले ते थोडंसं आटवून घ्यायचं आहे. आता हे पाणी थोडं आटायला लागलं की आपण जे पाणी उकळून घेतलेलं ते चिकनमध्ये घालून घेणार आहोत. चिकन आळणी बनवताना
हे जे चिकनचं पाणी सुटतं आणि आपण ही जी प्रोसेस केली ती एकदम व्यवस्थित करायची, त्यामुळे चिकन आळणीला खूप सुंदर अशी टेस्ट येते. चिकन थोडंसं त्यामध्ये शिजलं जातं हळद मिठाच्या पाण्यामुळे, त्यामुळे त्याची जी चव असते हळद मिठाची आलं लसूण पेस्टची ती पूर्णपणे चिकनमध्ये उतरते. इथे अजिबात घाई करायची नाही, नाही तर तुमचं चिकन आळणी तेवढं टेस्टी होणार नाही. ह्या मी सांगितलेल्या ह्या सर्व टिप्स अँड ट्रिक्स तुम्ही नक्की फॉलो करा. आता मी उकळलेलं पाणी कुकरमध्ये घालून झाकण लावून कुकरच्या 1 ते 2 शिट्ट्या करून घेत असते. जर तुम्ही खूप चिकन शिजवायचं असेल तुम्हाला तर 2 शिट्ट्या खूप होतात, आणि नॉर्मल चिकन शिजवत असाल तुम्ही तर 1 शिट्टीमध्ये सुद्धा चिकन शिजतं. आता मी 2 शिट्ट्या केल्या होत्या चिकनच्या आणि कुकर व्यवस्थित थंड होऊन दिला. त्यानंतर ना कुकर आता आपण उघडला आहे आणि तुम्ही बघू शकता आपलं छान असं चिकन आळणी बनून रेडी आहे. खूप सोपी रेसिपी आहे चिकन आळणीची. आता आपण हे जे चिकन आळणी केलं आहे त्यातले पीस आणि अर्ध पाणी एका बाउलमध्ये काढून घेऊ. आता आपण चिकन आळणीची रेसिपी बघू. त्यासाठी मी इथे आळणी पाणी जे बनवलं होतं त्यातलं अर्ध पाणी घेतलं आहे आणि वरतून साधारण 1 ग्लास एक्स्ट्रा पाणी ॲड केलेलं आहे. चिकन आळणी जे आपण बनवलेलं असतं ते थोडंसं खारट असतं. भात आपला खारट होऊ नये म्हणून त्यातलं निम्म पाणी आणि वरून निम्म असं पाणी घालून घ्यायचं आणि पाण्याला छान उकळी येऊन द्यायची. त्यानंतर आळणी भात बनवताना एक मेन इन्ग्रेडियंट घालायचा, तो म्हणजे तूप. भरपूर असं तूप घालायचं, त्यामुळे भात मऊसूद होतो आणि टेस्टही खूप छान लागते. तूप घालून घेतलेलं आहे भात. आता आपण त्यामध्ये तांदूळ घालून घेणार आहोत. इथे मी इंद्रायणी तांदूळ वापरला आहे, त्यामुळे भात चिकट आणि मऊ होतो. तांदूळ स्वच्छ धुवून घेतला आणि उकळलेल्या पाण्यामध्ये हा तांदूळ घालून घेतला. आता आपला जितका तांदूळ असेल त्याच्या 4 पट पाणी आपण वापरायचं आहे. पाण्याचा वापर जास्त करायचा, त्यामुळे भात मऊ होतो. आणि आता आपण कुकरचं झाकण लावून त्याच्या साधारण 3 ते 4 शिट्ट्या करून घेणार आहोत. थोडीशी वरून मी कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे. ही स्टेप ऑप्शनल आहे, हवी असेल तर तुम्ही घालू शकता, नाही घातली तरी चालेल. आणि कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आणि गॅस बंद करायचा. नंतर पूर्ण वाफ जाऊन द्यायची आणि आपला आळणी भात बनून रेडी आहे. तुम्ही पाहू शकता आपल्या चिकन आळणी भाताला किती सुंदर टेक्स्चर आलेलं आहे. खूप सुंदर वासही येतोय. इंद्रायणी तांदळाचा छान असा सुगंध आणि तूप घातल्यामुळे एक खूप सुंदर असा वास येतोय. भातही खूप छान झालाय. मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही एकदा चिकन आळणी आणि आळणी भात नक्की बनवून बघा. खूप सुंदर होतो, लहान मुलांनाही खूप आवडेल. तर तुम्हाला आपली आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत खा, प्या आणि मस्त राहा. धन्यवाद.